अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तो दिवस मला आयुष्यात कधीच विसरता येणार नाही. 17 मार्च. सकाळपासूनच मन विचित्र होतं. काहीतरी होणार असं सतत वाटत होतं. कामात लक्ष लागत नव्हतं. घरात वातावरणही वेगळं होतं. माझं मन सतत अस्वस्थ होतं. काय कारण हे मला कळत नव्हतं. फक्त आतून एकच आवाज येत होता, स्वामींना आठव. संध्याकाळ झाली. सगळं शांत होतं, पण माझ्या मनात वादळ चाललं होतं. आई आजारी होती, घरची परिस्थिती अवघड आणि माझ्या डोक्यात फक्त चिंता. मी देवघरात बसलो. समोर स्वामींचा फोटो ठेवला आणि हात जोडले. स्वामी, आता माझं काही होत नाही. तुमच्याशिवाय दुसरा कोणी नाही. असं म्हणत मी डोळे मिटले आणि रडू कोसळलं. डोळ्यांतून अश्रू गळत होते आणि ओठांवर जप चालू होता, अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. त्या क्षणी खोलीत धुपाचा मंद सुगंध पसरला. हवा थंड झाली आणि अचानक प्रकाश पडला. मी डोळे उघडले आणि समोर एक तेजस्वी आकृती उभी होती. अंगावर झगा, चेहऱ्यावर शांत स्मित आणि डोळ्यात अपार करुणा. माझ्या अंगावर काटा आला. माझे हात आपोआप जोडले गेले. ती आकृती जवळ आली आणि मंद स्वरात म्हणाली, भिऊ नकोस रे माझ्या लेकरा, मी आहे तुझ्या पाठीशी. माझ्या गालांवर अश्रू वाहू लागले. तो क्षण शब्दात सांगता येणार नाही असा होता. स्वामी म्हणाले, जीवनात संकट येतात पण श्रद्धा सोडू नकोस. जिथे भक्तांचा विश्वास आहे तिथे मी नेहमी असतो. त्या शब्दांनी माझ्या मनातील सगळं ओझं नाहीसं झालं. जणू कोणी अंगावरून भार काढून घेतला. मन शांत झालं आणि डोकं हलकं झालं. त्या क्षणी मला समजलं, स्वामी समर्थ माझ्या जीवनात प्रत्यक्ष आले आहेत. दुसऱ्याच दिवशी सकाळी आई उठली आणि म्हणाली, माझं अंग हलकं झालंय रे. डॉक्टर म्हणाले, तिची तब्येत सुधारते आहे. आश्चर्य म्हणजे ती आजारपणाची रिपोर्ट स्वतःहून नॉर्मल आली. डॉक्टरही म्हणाले, हे चमत्कारासारखं आहे. मी फक्त स्मित करून म्हणालो, हे माझ्या स्वामींचं काम आहे. त्या दिवसानंतर माझं सगळं आयुष्य बदललं. पूर्वी मी प्रत्येक गोष्टीत तक्रार करायचो, पण आता मी प्रत्येक गोष्टीत श्रद्धा बाळगायला लागलो. सकाळी उठल्यावर पहिलं नाव श्री स्वामी समर्थ. रात्री झोपायच्या आधी शेवटचा श्वास जय जय स्वामी समर्थ. आता जेव्हा कधी मी अडचणीत सापडतो तेव्हा डोळे मिटले की ते तेजस्वी रूप दिसतं. तेच स्मित, तेच डोळे, तेच आश्वासन, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि खरंच काही ना काही मार्ग निघतोच असं वाटतं. स्वामी स्वतः माझ्या आयुष्याचं सारथी करत आहेत. मित्रांनो, ही कथा फक्त माझी नाही. ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं हृदय भक्तीने भरलेलं आहे, त्याच्यापर्यंत स्वामी नक्की येतात. स्वामी समर्थ म्हणजे फक्त नाव नाही, ते एक जिवंत अनुभव आहेत. ते आपल्या हाकेला प्रतिसाद देतात. फक्त आपण ती हाक श्रद्धेने द्यायला हवी. आज वर्ष उलटली आहेत, पण तो दिवस आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. तो प्रकाश, ती आकृती, ते शब्द, भिऊ नकोस रे माझा लेकरा. हे शब्द मला आजही जगायला शक्ती देतात. आणि म्हणूनच मी रोज मनात म्हणतो, ओम जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.